हॅलो नमस्कार, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. माझ्या गोड ताईंना वट सावित्री पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला, 2 दिवसापासून ज्या गोष्टीची तयारी करत होते, जो सण मला आवडतो त्या सणाचा आज प्रारंभ करण्यासाठी म्हणता येईल, प्रारंभ करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत. तर बघा आता हा जो वटवृक्ष आहे ना, हा आमच्या गावातील सगळ्यात मोठा वटवृक्ष आहे बरं का. गावातल्या सगळ्या म्हणजे ज्या लेडीज आहेत, सगळ्या स्त्रिया आहेत, गृहिणी आहेत, त्या सगळ्या ह्याच वटवृक्षाची पूजा करण्यासाठी येत असतात. तर आम्ही सुद्धा आता इथेच आलेलो आहोत आणि प्रचंड अशी गर्दी असते इथे लेडीजची. अशी शांततेत पूजा होते, पण जो दोरा जो बांधला जातो ना, तो व्यवस्थित तसा प्रॉपर काही बांधलाच जात नाही ह्या वडाला. कारण ह्या वडाचं ना खोड असं खूप मोठं आहे आणि मेन म्हणजे सगळ्यात प्राचीन काळचं हे वड असल्यामुळे ना इथे खूप मान्यता आहे ह्या वडाला. त्यामुळे सगळ्या गावातल्या जेवढ्या काही लेडीज आहेत त्या इथेच जमतात. गर्दीवरून तर तुम्हाला समजलंच असणार आहे. कशी कशी आता गर्दी थोडीशी कमी तर नाही म्हणता येणार आहे, पण कशी कशी जागा झाली आहे ना, आता इथे आमची पूजेसाठी सुरुवात झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पूजा कशी करतात, आम्ही कशी केली, काय केली ते काही शेअर करणार नाहीये. थोडेसे असे मनातले काही विचार आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करण्याची मला इच्छा आहे. आय होप व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघाल. आणि माझ्या व्हिडिओमधून आहे ना नेहमी मी असाच प्रयत्न करत असते, डेली रुटीन तर दाखवतच असते, पण नेहमी माझा असाच प्रयत्न असतो की समाजाला काहीतरी एक संदेश दिला गेला पाहिजे किंवा माझ्या मनातले जे विचार आहे ते तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतील याचाच मी विचार करत असते. सो आज सुद्धा थोडंफार काहीतरी तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता वट सावित्री पौर्णिमा जेव्हा आली ना, त्यावेळेस म्हणजे आता असं म्हणजे असं डोक्यात आलं माझ्या की आपण वडाला जाऊन दोरा वगैरे बांधतो, पूजा वगैरे करतो आणि ही आपली संस्कृती, हे सण आहे, हे जोपासलेच गेले पाहिजे. तिथे मी म्हणतच नाही की हे बंद केले पाहिजे किंवा काय बंद करायचं. जर माझ्या डोक्यात विचार असता तर मी इथे पूजेसाठी आलीच नसते. माझी सुद्धा धार्मिक म्हणजे भावना आहे त्यामागची की आपल्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य लागण्यासाठी आपण हा सण साजरा करत असतो. आणि ही धार्मिक भावना इतकी म्हणजे अशी हे ना, अशी मनाला अशी भावणारी आहे की नवऱ्यासाठी हा उपवास असतो आणि तो का नको करायला, किंवा नवऱ्यासाठी ही पूजा वगैरे असते ती का नको करायला. तर ही तर केली गेलीच पाहिजे, त्यामध्ये नो डाऊट आहे, त्यामध्ये काहीच डाऊट नाही आहे. पण दुसरीकडे असा पण एक मनात विचार आला की बघा, सण म्हणजे वुमन्स डे झालं, वट सावित्री पौर्णिमा झालं, हरतालिका झालं, अशा सणासुदींना आपण सगळ्या लेडीज एकत्र जमतो, बरोबर की नाही? असं इतर वेळी तर आपण एकत्र कधी एवढ्या तर जमतच नसतो आणि एवढा वेळ तर एकमेकींसोबत घालवतच नसतो, बरोबर की नाही? तर ह्या सणांनिमित्ताने वुमन्स डे, हरतालिका, वट सावित्री पौर्णिमा, जे काही लेडीजचे जेवढे सण असतात त्या सणाच्या निमित्ताने आपण एकत्र जमतो. तर एकत्र जमल्यानंतर माझी अशी इच्छा असते, म्हणजे अशी माझी मनाची इच्छा होती किंवा माझ्या मनातले अशी विचार होते की आपण एकत्र जमल्यानंतर आहे ना, समजा एखादा संकल्प केला किंवा एखादी अशी इच्छा म्हणजे पूर्ण केली किंवा मग म्हणजे समाजाला त्या आपल्याकडनं काही देणं झालं. उदाहरणार्थ म्हणजे सांगायचं तर आता बघा, हा एवढा मोठा विशाल काय वड आहे, वडाचं झाड आहे, यापासून आपल्याला किती सारा ऑक्सिजन मिळत असेल बरं. आणि त्याला आपण असा दोरा बांधून वगैरे त्याला असं बांधून ठेवतो. तर मी पुन्हा तेच म्हणेन, आपली संस्कृती ती जपावीच लागते. पण याच्या उलट जर आपण आणखीन काही गोष्टी करू शकलो ते म्हणजे झाडं लावणे. आपण एवढ्या लेडीज जमलेलो, एवढ्या लेडीज मिळून जरी एकेकीने जर एक झाड जरी लावलं ना, तरी आपल्या निसर्गामध्ये, वातावरणामध्ये खूप सारा असा बदल होणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याच समाजासाठी किंवा आपल्यासाठी होणार आहे असं मला वाटतं. तर हे विचार तुम्हाला कसे वाटतात? समजा जर आपण आपल्या सणांसोबत जर ह्या गोष्टी सुद्धा पुढे जर नेत राहिलो तर ह्या गोष्टींचा फायदा आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा होणार आहे आणि आपल्याला सुद्धा होणार आहे, हो की नाही? आता तुम्ही म्हणाल की तुझ्या मनामध्ये जर हे विचार असतात तर तुझ्यापासून तू का सुरुवात करत नाही? तर काही गोष्टी अशा असतात की त्या आपण एकट्याने सुरू करून पॉसिबल नसतात, तर त्या सगळ्या एकजुटीने करायच्या असतात आणि त्या एकजुटीसाठी ना सगळ्यांची त्याच्यासाठी संमती हवी असते किंवा सगळ्या जणी त्या गोष्टी त्या अनुषंगाने विचार करणाऱ्या हव्या असतात. म्हणून मला होता येईल तेवढं मी माझ्याच बाल्कनीमध्ये वृक्षारोपण करत असते किंवा झाडं वगैरे लावत असते. पॉसिबल नाही आहे एवढं बाहेर म्हणजे जमिनीवरती झाडं मोठे मोठे लावणं, कारण त्यासाठी सगळ्यांची संमती घ्यावी लागते. भरपूरसे असे काही अथॉरिटी असतात, संमती असतात, सरकारच्या संमती असतात, त्यासाठी मी एकटी त्यासाठी पॉसिबल नाहीये. तर माझी अशी इच्छा असते की ह्या सणावारांना सरकारने जर हा नियम चालू केला ना की वुमन्स डे झालं, जेवढ्या काही लेडीजच्या सण आहे वगैरे त्या लेडीजनी आपले सण तर साजरे केलेच पाहिजे, पण त्याबरोबर अशा पद्धतीची सुद्धा समाजसेवा एक झाली पाहिजे आपल्याकडून
किंवा समाजासाठी काहीतरी करण्यात आलं पाहिजे, म्हणजे झाडं लावणे वगैरे. तर मला नाही वाटत की समाजासाठी किंवा स्त्रिया काही याच्यासाठी मागे राहतील, सगळ्या आवडीने ह्या गोष्टी करतील, मला असं वाटतं. त्यामुळे कसे वाटतात माझे विचार मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लेडीजपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सरकारपर्यंत जर ही गोष्ट पोहोचली ना तर खरंच खूप छान होईल की आपण वृक्षारोपण हे खरंच केलं गेलं पाहिजे. आणि एखादी जागा अशी ठरवून दिली पाहिजे लेडीज लोकांना की इथे तुम्ही यावर्षी इतके झाडं लावू शकतात, इतके वृक्षारोपण करू शकतात, असं वाटतं मला. आता बघा आपले जे रस्ते असतात, हायवे असतात, त्याच्या मधोमध थोडी तरी जागा आपल्याला म्हणजे सरकारने तिथे ठेवलेली असती की तिथे झाडं लावण्यासाठी ती जागा ठेवलेली असते. तिथे सुद्धा आपल्याला अथॉरिटी दिली पाहिजे झाडं लावण्याची. आणि कारण की सरकारच्या नियमाच्या बाहेर जाऊन आपण कोणतीच गोष्ट करू शकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे सरकारने हा बदल केला तर आपोआप समाजामध्ये सुद्धा हा बदल होऊ शकतो. तर आता इथे बघा छानपैकी आमची वटसावित्री पौर्णिमा हसी मजाक करत अशी चालू आहे. आणि हे सण वार ही संस्कृती आपल्याला म्हणजे धार्मिकतेने तर पुढे न्यायचीच आहे, पण या दिवशी ना आपल्या लेडीज लोक एकत्र मिळून आहे ना, जो काही संसाराचा स्ट्रेस असेल, कामाची दगदग असेल, काहीही असेल, तो विसरून मस्त अशा एकत्र जमा होतात आणि मस्त हसी मजाक करत आपण एकमेकींसोबत वेळ घालवतो, थोडंफार तरी टेन्शन फ्री होतो. म्हणून हे सणवार सुद्धा असतात आणि ते मला तर वाटतं सगळ्या लेडीज लोकांनी म्हणजे साजरे करायला हवे. वेळात वेळ काढून का होईना हे सण आपण साजरे करायला हवेत असं मला वाटतं. तर चला आता आमची वटसावित्री पौर्णिमा अशा पद्धतीने तर साजरी झालेली आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे म्हणा. म्हटलं कशी दिसते होते म्हणजे सारखे दिसतंय. फोटो घेताय का? तर चला मैत्रिणींनो, वडाची पूजा वगैरे मस्त झाली आणि त्यानंतर आम्ही झोक्याचा आनंद घेतला. जसं की मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच की हेच असे दिवस असतात आणि हेच सणवार असे असतात की आपण सगळ्या सखी एकत्र मिळून असा टाइम एकमेकींसोबत स्पेंड करतो, हसी मजाक होते आणि थोडंसं प्रसन्न वातावरण आपल्या लाईफमध्ये थोड्या वेळासाठी कळना घेऊन येत असतो. तर कसे वाटले माझा आजचे विचार, तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ताईंचं मन काही भरलेलं नाही अजून खेळायचं झोक्याचं, सो ताईंना आता झोक्यात छानपैकी किती वेळ खेळू द्या. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघत आलात आणि आजचा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. बाय.